प्रत्येक स्त्रीने आपलं घर स्वच्छ आणि प्रसन्न कसे ठेवावे, 5 सोप्या टिप्स. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांनाच वाटतं की आपलं घर आरशासारखं चमकावं आणि घरात पाऊल ठेवताच मनाला प्रसन्न वाटावं. पण धावपळीच्या आयुष्यात हे रोज कसं शक्य आहे? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही सोप्या सवयी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचं घर फक्त स्वच्छच नाही, तर नेहमी सकारात्मक राहील. चला तर मग सुरू करूया. पहिली पायरी, सकाळी उठल्याबरोबर करा हे काम. स्वच्छ घराची पहिली पायरी म्हणजे सकाळी उठल्या उठल्या अंथरुणाची घडी घालणे. जेव्हा आपण आपलं बेड व्यवस्थित करतो, तेव्हा घराचा एक मोठा भाग लगेच आवरलेला दिसतो. यामुळे मनाला एक प्रकारची शिस्त लागते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. दुसरी पायरी, 1 मिनिट रूल. ज्या कामाला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो, ते काम कधीच पुढे ढकलू नका. उदाहरण, एखादी वस्तू वापरली की ती लगेच जागेवर ठेवणे, चहा पिल्यावर कप लगेच धुवून टाकणे किंवा कपड्यांची घडी लगेच घालणे. वस्तू जागेवर राहिल्या तर घर कधीच पसारा वाटणार नाही. तिसरी पायरी, किचनची स्वच्छता. घर प्रसन्न ठेवण्यासाठी किचन स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुमचा किचन ओटा आणि सिंक पूर्णपणे घासून स्वच्छ करा. सकाळी उठल्यावर जेव्हा आपण स्वच्छ किचन पाहतो, तेव्हा स्वयंपाक करण्याचा उत्साह दुप्पट होतो. चौथी पायरी, घराचा कोपरा अन कोपरा सुगंधी ठेवा. घर प्रसन्न ठेवण्यासाठी फक्त स्वच्छता पुरेशी नाही, तर घराचा सुगंधही महत्वाचा आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात धूप किंवा अगरबत्ती लावा. तुम्ही नैसर्गिक एअर फ्रेशनर म्हणून कापूर देखील जाळू शकता. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि वातावरण शुद्ध होते. 6वी पायरी, नको असलेल्या वस्तूंचा त्याग करा. खूप साऱ्या वस्तू म्हणजे खूप सारा पसारा. ज्या वस्तू आपण वर्षभर वापरल्या नाही, त्या वस्तू काढून टाका किंवा कोणाला तरी गरजूला द्या. जितक्या वस्तू कमी, तितकी साफसफाई करायला सोपी जाते आणि घरात मोकळी हवा खेळती राहते. 7वी पायरी, मैत्रिणींनो, घर स्वच्छ ठेवणं ही फक्त जबाबदारी नाही, तर तो एक आनंद आहे. जेव्हा आपलं घर प्रसन्न असतं, तेव्हा त्यात राहणाऱ्या माणसांची मनही आनंदी राहतात. तुम्हाला यापैकी कोणती टीप सर्वात जास्त आवडली, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.